गणित मंजिरी exercise 4.1 using the identity a plus b bracket square is equal a square plus twice ab plus b square या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून आपल्याला या पद्धतीने एक्सपांड करायचे आहे. तर आपल्याकडे दिलेलं आहे थर्ड क्वेश्चन 2.5 p plus 1.5 q ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, लक्ष द्या. आपण काय करतो म्हणजे 2.5 p प्लस 1.5 q ब्रॅकेट स्क्वेअर आणि आपला फॉर्म्युला a प्लस b म्हणजे आता इथे a काय आहे, a आहे 2.5 p. ओके, अँड b आहे 1.5 q. ओके, फॉर्म्युला आपल्याला म्हणजे कोणत्या आयडेंटिटीमध्ये लिहायचं आहे, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, लक्ष द्या. मी काय केलं 2.5 p प्लस 1.5 q ब्रॅकेट स्क्वेअर. सर्वप्रथम 2.5 p प्लस 1.5 q ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर ही आयडेंटिटी आपल्याला वापरायची आहे. मग आपण काय करतोय की आपण a म्हणजे काय 2.5 p आणि b म्हणजे काय 1.5 q. ओके, मग आपला फॉर्म्युला काय a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. ओके, आपला फॉर्म्युला काय a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करायचं. ओके, म्हणजे आपण इथे काय a स्क्वेअर म्हणजे आपण a काय घेतलेलं नेमकं a म्हणजे 2.5 काय 2.5 p स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर a चा स्क्वेअर ये 2.5 p स्क्वेअर. सो नाउ प्लस 2 into a म्हणजे काय इथे 2.5 p and multiple 1.5 q 1 a b into b. Okay, 1.5 q and then plus मग काय प्लस b च्या वर्गाने b घेतलेला आपण 1.5 q ब्रॅकेट स्क्वेअर. आपण ब्रॅकेट स्क्वेअर काढलं तर कारण तिथे 1.5 नाही आहे 1.5 q स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण त्याला ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे. आलं का लक्षात. आपण काय करू a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. a म्हणजे काय 2.5 p आणि b म्हणजे 1.5 q. आपला फॉर्म्युला आहे a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. आपण a b आधी ठरवून घेतलं, त्यानंतर आपण a चा वर्ग म्हणजे 2.5 a ची व्हॅल्यू जी आहे ती त्याचा स्क्वेअर केला प्लस 2 इंटू a आणि b तर 2.5 इंटू 1.5 q प्लस 1.5 q स्क्वेअर. कळलं. आता पुढे आपण आपल्याला काय करतो 2.5 सरळ थोडा करता क्वांटिटीला 25 चा स्क्वेअर 625 पण इथे काय 2.5 म्हणजे इथे डेसिमल पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 1 डिजिट. ओके, दॅट इज मीन मल्टिप्लिकेशन करताना काय 6.25 काय 6.25 p स्क्वेअर p च्या p स्क्वेअर आणि 25 च्या 6.25 स्क्वेअर. ओके, डेसिमल पॉईंट विषयी आपण 2 डिजिट नंतर कसा आहे जर पाहिजे असेल तर मी एखादा व्हिडिओ टाकेल म्हणून तसं कमेंट सांगा. ओके, अँड देन प्लस लक्ष द्या. मग प्लस 2 इंटू आता या दोघांच्याही आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, मीन 2 मल्टिपल 25 करू दॅट इज मीन 50 पण 50 म्हणजे 5.0 25 2 चा 50 पण 5.1 1 डिजिट नंतर म्हणजे एक डिजिट सोडून पॉईंट आहे तर 0 काय व्हॅल्यू म्हणजे दिली 5 p मल्टिपल 1.5 q 1.5 q आणि प्लस इथे 1.5 q स्क्वेअर म्हणजे इथे डेसिमल पॉईंट करता विसरा 1.5 म्हणजे 15 चा स्क्वेअर 225 म्हटलं 225 आणि इथे पुन्हा एक संख्या म्हणजे एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे दॅट इज इथे काय 2.25 आणि q चा q स्क्वेअर. ओके, मला लक्षात. आता बघा नेक्स्ट स्टेप 6.25 p स्क्वेअर प्लस आता इथे बघा 15 5 जा 75 म्हणजे 7.5. ओके, 15 5 जा 75 p q काय p q एक डेसिमल पॉईंट एक संख्या सोडून डेसिमल पॉईंट आपण एक संख्या सोडून डेसिमल पॉईंट म्हणजे धनांश चिन्ह तर 7.5 p q अँड देन प्लस इथे काय 2.25 q स्क्वेअर. हे झालं आपण या आयडेंटिटीमध्ये ठेवल्यानंतर फायनल आन्सर. ओके, अंडरस्टँड.